जय जोहार, जय आदिवासी, जय जोहार, जय। आपले सर्वांना टिकवून ठेवणं भाग्य आहे, तेव्हा ते आपलं आरक्षण टिकेल। तर त्याच्यासाठी आपली जी एकजूट आहे ती सर्व एकजुटीने पालघरला आपल्याला यायचे आहे। तर 14 ऑक्टोबरला सर्वांनी तिथं उपस्थित राहायचे आणि हा जो संदेश आहे हा संदेश आपल्याला प्रत्येक पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा संदेश गेला पाहिजे आणि एकत्र येऊन आपल्याला लढायचे आहे। आज जर आपण एकत्र आलो तर आपण आयुष्यभर एकत्र येतील। जर आपण एकत्र आलो नाही तर मग आयुष्यात एकत्र येऊन काहीच फायदा होणार नाही। कारण की का तर आपल्याला 14 ऑक्टोबरला तिथं जवळजवळ 30 ते 40 हजार पब्लिक ही दिसली पाहिजे आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा परिपूर्ण गाजला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्व पब्लिक आहे ती एकत्र येणं भाग्य आहे। आणि त्याच्यानंतर कारण की जास्तीत जास्त लोक जर उपस्थित राहतील तर हा मोर्चा आहे तो खूप गाजेल आणि सर्वांनी तिथं उपस्थित राहायचे आहे पालघर इथं। आणि आपल्यामध्ये घुसखोरी करत आहे इतर कास्टची लोक। तर का करत आहेत घुसखोरी तर त्यांना माहिती आहे। एक सांगायला गेलं तर इतर कास्टचे जे लोक परिपूर्ण आपला विरोध आहे त्यांना आपण काय आपल्या समाजामध्ये समाविष्ट करून घ्यायचे नाही आहे। त्याच्यासाठी आपल्याला एकजूट दिसली पाहिजे तिथं। चालेल। जय जोहार, जय आदिवासी, जय जोहार, जय आदिवासी। चालेल तर ओके बाय।